समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, यंदाही लेक सणाला आलीच नाही. एक सुटत चाललेल्या हक्काच्या नात्यांची गोष्ट. सणासुदीला हक्काने माहेरी येणाऱ्या लेकींची संख्या आजकाल खूपच कमी झाली आहे. ही आजच्या काळातील एक कडू आणि मनाला चटका लावणारी वस्तुस्थिती आहे. पूर्वी सण जवळ आला की ज्या घराचा उंबरठा लेकीच्या पैंजणांच्या आवाजाने, तिच्या हसण्याने आणि गप्पांनी जिवंत व्हायचा, ती घरे आज सणांचे दिवस असूनही सुनेसुने वाटत आहे. आजची लेक केवळ सासरची गृहिणी राहिलेली नाही, तर ती करिअर, ऑफिस आणि कुटुंबाची दुहेरी जबाबदारी सांभाळणारी खंबीर स्त्री झाली आहे. या धावपळीत तिच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे इतके वाढले आहे की इच्छा असूनही तिला माहेरची वाट धरता येत नाही. कॉर्पोरेट जगातील रजेची अडचण, नोकरीनिमित्त परराज्यात किंवा परदेशात झालेले स्थलांतर आणि सणासुदीला होणारा दगदगीचा प्रवास यामुळे ती चार भिंतीच्या आड विश्रांती घेण्यास प्राधान्य देऊ लागली आहे. दुसरीकडे डोळ्यात प्राण आणून सणाला लेक येईल म्हणून वाट पाहणारे म्हातारे आईबाप आज घरात एकटेच सण साजरा करत आहेत. आता फोन, व्हिडिओ कॉलवर सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात, पण आईच्या हातच्या पोळीची चव आणि बाबांच्या पाठीवरच्या मायेचा उबदार हात स्क्रीनवरून स्पर्श करून मिळत नाही. लेक माहेरी येणे कमी झाले तरी तिच्या मनातल्या माहेरची आठवणी आणि ओढ कधीच कमी होत नाही. प्रत्येक सणाला सासरी काम करताना तिच्या डोळ्यात आपल्या जुन्या घराच्या आठवणींचे पाणी नकळत दाटून येते. नक्कीच येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.